ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जरी दोऱ्याने आउटलाईन वर्क कसं करायचं आहे ते. तर इथे मी जरी दोरा वापरणार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी सिल्क दोराही वापरून वर्क हे करू शकता. तर कधीही कोणत्याही डिझाईनला वर्क करत असताना आधी ती डिझाईन समजून घ्यायची आहे की सुरुवात आपण कुठून केली पाहिजे. तर ही जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये मी सुरुवात ही खालच्या दिशेने करणार आहे, कारण वरून जी फुलाची डिझाईन आहे तिथून स्टिच करणं थोडं अवघड होईल. त्यामुळे इथून खालून हे स्टिच अशा पद्धतीने करणार आहे. म्हणजे हे जे देठ आहे तिथून मग हे दोन्ही पानांचा राऊंड, मग पुन्हा देठ, मग हा पान, मग पुन्हा देठ, हे पान. म्हणजे आपल्याला जे आरीगाठ ही जास्त प्रमाणात वापरणार नाही आहोत. त्याच्यामुळे आपल्या सोयीनुसार म्हणजे ज्या ठिकाणी आरीगाठ मारायची आहे त्याच ठिकाणी आरीगाठ मारायची. खालून चेन स्टिच करून घेता येते. इथे जरी दोरा वापरून मी ही चेन स्टिच करत आहे. तुम्हाला जर सिल्क दोऱ्याने चेन स्टिच करायची असेल ह्या डिझाईनमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही डिझाईनचा वापर करून आउटलाईनवर केलं तरीही चालेल. तर इथे मी सुरुवात ही देठापासून केलेली आहे आणि जो राऊंड आहे तो मी पानांकडे अशा पद्धतीने वळून घेतलेला आहे. तर इथे एक काळजी घेतली आहे की मी जी चेन स्टिचचा आकार आहे तो लहान घेतलेला आहे. म्हणजे मोठे चेन स्टिचचा आकार घेतला तर आपले जे डिझाईनची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार नाही. म्हणून ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपली जी चेन स्टिच आहे ती बारीकच आली पाहिजे. तर आता मला ह्या दिशेने यायचं आहे पानाच्या. तर मी त्या दिशेच्या अपोजिट साईडला एक छोटीशी लॉक चेन स्टिच करून घेतली आणि समोरच्या दिशेने आता चेन स्टिच करणार आहे. तर इथे आपलं पहिलं पान जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता दुसऱ्या दिशेने पानाची वरची बाजू करून घेणार आहे. तर हे अशाच पद्धतीने सर्व पानं व देठं पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वेगळ्या डिझाईनमध्ये स्टिच करायचं असेल आउटलाईनवर तेही तुम्ही केलं तर उत्तमच आहे. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही सराव करायचा आहे. तर हे दुसरं पान देखील जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता देठ हे स्टिच करत आहेत. तर अशा प्रकारे ही माझी जी स्टिच आहे बारीक आलेली आहे त्याच प्रकारे तुम्हीही बारीक अशी चेन स्टिच करून घ्यायची आहे.